हा लक्ष द्या, काय पाहत होतो आपण, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आपलं सुरू होतं. पण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहता पाहता आपण काय पाहिलं होतं रे, सिंपल प्रेझेंट टेन्स केव्हा केव्हा वापरतात, बरोबर आहे. युजेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स, लक्ष द्या. तर काय पाहत होतो, युजेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. तर आपण पहिलाच म्हणजे याच्यात 21 नियम आहेत असे वेगवेगळे, तर आपण 21 घेणार. तर पहिला नियम काय म्हणते, पहिल्या नियमात म्हणलं होतं त्यानं, पहा, त्रिकाल सत्य, नेहमीची सवय, सतत घडणाऱ्या घटना, म्हणी, सुविचार, शास्त्रीय नियम, त्यानंतर कायमची स्थिती नेहमी साध्या वर्तमान काळातच असते. अलग लक्षात, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी कोणकोणत्या म्हटलं आपण, पहा, त्रिकाल सत्य, आलं लक्षात. दुसरी गोष्ट नेहमीची सवय, सतत घडणाऱ्या घटना, म्हणी, सुविचार, शास्त्रीय नियम, कायमची स्थिती नेहमी साध्या वर्तमान काळातच असते. हे आपला काल नियम बिन म्हटलं होतं, तुम्हाला सांगितलं बी नव्हतं, लिहून घ्या. याच्या आपण काय केले होते, 10 उदाहरणं बिन घेतले होते. आता पहा, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता पाहायचा दुसरा नियम. कितवा नियम पाहायचा आपल्याला याच्यातला, दुसरा नियम पहा वापरायचा. काय म्हणते, यूज ऑफ सिंपल टेन्स मधला दुसरं काय म्हणते, ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली, सेल्डम, युजली, ट्वाइस, थ्राइस या घटनेची म्हणजे या घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणाच्या वाक्यात काळ साधा वर्तमान काळ असतो. आता लक्ष द्या, त्याचं काय म्हणणं आहे, जर असं आलं तर कोणकोणते शब्द आले. पहिला आहे पहा, ऑलवेज. कोणता शब्द आहे, ऑलवेज. पहिला शब्द कोणता आहे, ऑलवेज. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे, ऑफन. दुसरा शब्द कोणता येणार आहे, ऑफन. तिसरा शब्द काय येणार आहे, फ्रिक्वेंटली. तिसरा शब्द कोणता आहे, फ्रिक्वेंटली. चौथा शब्द आहे सेल्डम. सेल्डम, लक्षात, सेल्डम. त्याच्यानंतर नंतरचा शब्द कोणता आहे, युजली. युजली. त्याच्यानंतर पहा, नंतरचा शब्द काय आहे, युजली झाल्याच्या नंतर ट्वाइस. ट्वाइस. आणि त्याच्यानंतर काय आहे, थ्राइस. अशा प्रकारचे शब्द आहेत. आता लक्ष द्या, ऑलवेजचा अर्थ काय होते, ऑलवेज, ऑलवेज म्हणजे नेहमी. मग अशा नेहमी जर म्हणलं तर पुनरावृत्ती उरली, म्हणजे डबल 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 तीच क्रिया उरली. अलग लक्षात. उदाहरणार्थ आपण असे एखादं वाक्य जर घेतलं, तो नेहमी उशिरा उठतो, याचा अर्थ सतत क्रिया करते, म्हणून उठतो बिन आलं हे सातत्य दर्शक. ऑफन, ऑफनचा अर्थ काय आहे माहिती आहे, चा नाही रे, असं कसं काय होईल, पा नेहमी होती ऑफनचा अर्थ, नक्की. पा हे अर्थ जवळजवळ सारखेच आहेत, बरोबर आहे, पण तरी बी निजत काय रे काही काही फरक. तर हे ऑफन काय करायचं, तुम्ही पाहून आणायचं आणि चाल उद्या. पण लक्ष द्या, काय ऑलवेज जर आलं वाक्यात कधी, ऑफन जर आलं, नंतर हे फ्रिक्वेंटली. फ्रिक्वेंटलीचा अर्थ काय होते, फ्रिक्वेंट घडणे, एखादी गोष्ट क्रिया, म्हणजे एखादी गोष्ट फ्रिक्वेंटली घडते. फ्रिक्वेंटली घडते म्हणजे याचा बिन अर्थ काय होते, नेहमीच घडते. आलं लक्षात, जवळजवळ नेहमीच अर्थ येते, पण तरी बिन फ्रिक्वेंटलीचा अर्थ काय होते, किंवा आपण म्हणतो की सातत्याने घडणे एखादी क्रिया, काय म्हणणं, सातत्याने. त्यानंतर पाय डबल एक शब्द आहे सेल्डम, हा बिन तुम्हाला माहित नसेल, बरोबर आहे. मग पहा, या दोन शब्दाचा अर्थ उद्या येताना काय करायचा, मुद्दाम. आता मी बिन सांगू शकतो, अशातले काय विषय नाही, पण मुद्दाम तुम्ही पहा. युजलीचा अर्थ काय होते, युजली. युजली म्हणजे काय, अनेकदा. कशाचा, ऑफनचा अर्थ काय होते, अनेकदा. तर पहा, ऑफनचा आहे ना, सांगितलं थोडस हे करून. तो ऑफन म्हणजे काय होते, अनेकदा. म्हणजे पाय, ऑलवेज म्हणजे नेहमी, ऑफन म्हणजे अनेकदा, फ्रिक्वेंटली म्हणजे काय म्हणतो आपण, सतत. अशा प्रकारचं सेल्डम, सेल्डमचा माहिती आहे तुम्हाला अर्थ, बरा असो पाहायचा. युजली अर्थ काय होतो, युजली. युजली आपण म्हणतो ना, युजली तसं तसं घडलं, किंवा युजलीचा अर्थ, हा लक्ष दे, तसं चुकीचं नाही म्हणू शकणार, त्याला अनेकदा म्हटलं आपण तर समजू राहिलं का. तर युजली अर्थ जवळजवळ हे सगळ्याचे अर्थ सारखेच आहेत. त्यानंतर ट्वाइस, ट्वाइस म्हणजे दोनदा, थ्राइस म्हणजे तीनदा. जर याच्यानंतर जर असलं समजा अशा प्रकारचे शब्द ट्वाइस, थ्राइस म्हणजे पुनरावृत्ती दाखवतात. त्याचं काय म्हणणं आहे, लक्ष द्या, पुनरावृत्ती दाखवणे म्हणजे एखादी क्रिया सतत घडत असते, असं त्याचं म्हणणं. म्हणजे नेहमी नेहमी घडते, आणि नेहमी घडणाऱ्या घटनेसाठीच कोण वापरतो आपण, साधा वर्तमान काळ, असं आपण कालच पाहिलं. म्हणून त्याचं म्हणणं आहे, जर वाक्यात कधी ऑलवेज आलं, कधी ऑफन आलं, कधी फ्रिक्वेंटली आलं, कधी सेल्डम आलं, कधी युजली आलं, कधी ट्वाइस आलं, किंवा कधी थ्राइस आलं, असं कोणतं बी आलं वाक्यात, तर जनरली हे वाक्य कशाचं असणार आहे म्हणते ते, तर त्याचं म्हणणं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. काय याचं, सिंपल प्रेझेंट टेन्स. अलग लक्षात, कशाचं,
सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आपल्याला हे पाहायला भेटते. समजलं इथपर्यंत? म्हणजे दुसरा नियम आला लक्षात. म्हणजे पहिला नियम पहा, पहिल्या नियमात काय म्हणते, म्हणजे त्रिकालदर्शक घटना, बरोबर आहे, किंवा त्रिकालवादी सत्य असं म्हणलं होतं आपण. त्रिकालवादी सत्य म्हणजे जे कधीच खोटं होऊ शकत नाही. त्याच्यानंतर सवय म्हणलं होतं, त्यानंतर म्हणी म्हणलं होतं, त्याच्यानंतर सुविचार म्हणलं होतं. असे मग असे जर वाक्य दाखवायचे असले सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा. नंतर लक्ष द्या, जर वाक्यात कधी ऑलवेज असलं, ऑफन असलं, फ्रिक्वेंटली असलं, सेल्डम असलं, युजली असलं, ट्वाइस असलं किंवा थ्राइस असलं, तर हे कशाचे वाक्य होणार आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य होणार आहे. लक्ष द्या, एक वाक्य आहे पहा, याचा अर्थ तुम्ही सांगायचा, ही ऑफन, लक्ष द्या, ही ऑफन विजिट्स, ही ऑफन विजिट्स द क्लब. याचा अर्थ काय होतो सांगा बरं? पूर्ण व्यवस्थित सांग. व्हिजिट म्हणजे भेट देणे, भेटणे, अलग लक्षात. तो अनेकदा क्लबला भेट देतो. म्हणजे अनेकदा आला ना असं शब्द, म्हणजे हे वाक्य कशाचं असायला पाहिजे अशा प्रकारचं. तर पाहिजे याचं व्हिजिटली म्हणजे क्रियापदाच्या V1 ला यस लागेल, बरोबर आहे. ही हा सब्जेक्ट आहे आपला, आपण हे सब्जेक्टला जोडून येले. द क्लब म्हणजे काय आला? ऑब्जेक्ट. आलं लक्षात? म्हणजे साध्या वर्तमान काळाचं वाक्य ऑफन जर असलं. त्यानंतर पाय, शी ऑलवेज, शी ऑलवेज, शी ऑलवेज कम्स हिअर. याचा काय अर्थ होते? ही सतत इकडे येते, किंवा हिअर, हिअरचा तसं बी म्हणू शकतो हिअर. तर पहा ती सतत, मग याच्यात बिन लक्ष द्या, हे वर्ब झालं आपलं, सॉरी सब्जेक्ट झालं, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे झालं वर्ब आपलं, ऑलवेज हा शब्द झाला समजा इंडिकेट करणारा हिअर, बरोबर आहे. तर अशा प्रकारचं म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे, जर कधी तुम्हाला वापरायची इच्छा झाली, कोणकोणते शब्द? ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली, सेल्डम, युजली, ट्वाइस, थ्राइस. तर असे शब्द कधी वापरायचे म्हणजे तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये याचा वापर करायचा. बाकीच्या दुसऱ्या काळात करायचं का नाही? पहा, त्यानंतर तिसरं वाक्य आपल्याला पुस्तकात काय दिले? दे, लक्ष द्या, दे कम हिअर ट्वाइस अ मंथ, कम हिअर ट्वाइस अ मंथ, ट्वाइस अ मंथ. ते महिन्यातून दोनदा इकडे येतात. आता ते म्हणलं जास्त जण आहेत ना, मग ते तसं चेंजेस झालं पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे आपला आलं. तर मग कधी बिन तुम्हाला लक्ष द्या, ऑलवेज वापरायचं असलं, ऑफन वापरायचं असलं, फ्रिक्वेंटली वापरायचं असलं, सेल्डम वापरायचं असलं, युजली, ट्वाइस, थ्राइस, असे रिपिटेशन करणारे शब्द जर वापरायचे असले, काय अशी पुनरावृत्ती दर्शवणारे शब्द जर वापरायचे असले, तर कोणता काळ वापरायचा? नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स. आलं लक्षात आता इथपर्यंत? डबल एकदा पाहतो पहा, ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली, सेल्डम, युजली, ट्वाइस, थ्राइस या घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या आवृत्ती दर्शक क्रिया विशेषणाच्या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो. आलं लक्षात इथपर्यंत? काही अडचण कोणाले? काही अडचण आहे का काही? नाही. तर मग आता लक्ष द्या, आपण पहा दोन नियम पाहिले, पहिला एक पाहिला आणि दुसरा. ते शब्द एकदा तुम्ही काय करा, लिहून घ्या सगळ्यांनी. चला लिहा, कोणकोणते शब्द आहेत तिथं. हा आता लक्ष द्या रे, आपल्याला काय करायचा, सगळ्यांनी ध्यान द्या. तिसरा नियम पाहायचा याचा, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स कधी कधी वापरायचा. तर लक्ष द्या, 3 नंबरचे जे काय म्हणते पहा, हिअर. लक्ष द्या, कोणता? हिअर. हिअरचा अर्थ काय होते? येथे. हिअरचा अर्थ काय होते? येथे. अलग लक्षात? हिअरचा अर्थ होते येथे. आणि लक्ष द्या, हिअर किंवा देअर, आणि देअरचा अर्थ काय होते? देअर म्हणजे तेथे किंवा तिथे, दोन्ही म्हणू शकतो आपण. तिथे बिन म्हणू शकतो, तेथे बिन म्हणू शकतो. अलग लक्षात? मग असं याच्याबद्दल नियम आहे पहा, काय म्हणणं आहे त्याचं. तर हिअर किंवा देअर ने सुरू होणाऱ्या उद्गारवाचक वाक्य साध्या वर्तमान काळातच असते. म्हणजे लक्ष द्या, या दोन पासून जर चालू होत असलं, पण कोणता? उद्गारवाचक वाक्याबद्दल बोललं. कोणत्या वाक्याबद्दल? उद्गारवाचक. हालाकी उद्गारवाचक वाक्याबद्दल आपण जास्त पाहिलं का नाही, आपण सगळे शेवटी उद्गारवाचक वाक्य कसे तयार करायचे ते पाहू. पण हा नियम आला ते एवढं लक्षात ठेवा, काय? हिअर आणि देअर ने सुरू होणारे उद्गारवाचक वाक्य नेहमी कोणत्या याच्यात असतात? सिंपल प्रेझेंट टेन्स. याने याचं उदाहरण मी दिलंय पाय. पहिलं काय म्हणते? देअर ही गो. काय? देअर ही गो.
अलग लक्षात, देअर ही गोज आणि एक्सक्लेमेशन मार्क, अलग लक्षात. कारण हे उद्गारवाचक वाक्य. काय अर्थ होते बरं याचा, तुम्ही काढून ठेवा नुसतं. त्यानंतर पहा, हिअर कम्स द बस, हिअर कम्स द बस, एक्सक्लेमेशन मार्क्स. त्यानंतर पहा, देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर केरळा, लास्ट ट्रेन फॉर केरळा, असं. आता लक्ष द्या, आपण काय म्हटलं, याचे दोन अर्थ पाहिले, हिअर किंवा डिअर. हा, आता एक्सक्लेमेशन मार्कच्या याच्यात थोडीशी रचना वेगळी असते, समजू राहिलं का. तर रचना कशी असते तर लक्ष द्या. एक्सक्लेमेशन जे काही शब्द दाखवणारे असतात, म्हणजे आधी असते की बा एक्सक्लेमेटरी वर्ड, काय म्हणतो आपण, एक्सक्लेमेटरी वर्ड. सगळ्यात आधी असते एक्सक्लेमेटरी वर्ड, म्हणजे एक्सक्लेमेशन दाखवायचा. कधी तो हाऊ असू शकते, कधी हॉट असू शकते, किंवा कधी काही दुसरा असू शकते, अलग लक्षात. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर वर्ब, अशा प्रकारची रचना आपल्याला कधी पाहायला भेटते. पण हे जाऊ द्या, हे नंतर वर्ब नंतर ऑब्जेक्ट असं असते, समजू राहिलं. आता इकडे लक्ष दे, याच्यात वाक्य काय आहे, हिअर ही गोज, सॉरी देअर ही गोज. याचा अर्थ काय होणार आहे, तो तेथे जातो, आणि उद्गारवाचक आहे, म्हणजे तो तेथे जातो असं आपण म्हणू, आणि उद्गार झाला पाहिजे काहीतरी. त्याच्यानंतर पाय, हिअर कम द बस, याचा अर्थ काय होणार आहे, अलग लक्षात. ते एक्सक्लेमेशन. त्याच्यानंतर पाय, देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर केरळा, अशा प्रकारचं आहे. पाय, तू कुठे याच्यात, पाय, हिअर कम्स द बस असं होतं, म्हणजे तिथे बस येते, अलग लक्षात. याचं काय होते, येथे काय म्हणणार आहे, येथे बस येते, अलग लक्षात. तिथे नाही, सॉरी, येथे किंवा इथे असं, येथे किंवा इथे आपण असं म्हणतो, समजू राहिलं. हा, त्यानंतर पहा, इथे बस येते असं झालं, याचं सांगा, देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर केरळा. देअर गोज, अलग लक्षात. गोज म्हणजे जाणे, म्हणजे काय म्हणू शकतो या ठिकाणी. तसं जर ऍक्च्युअल मध्ये वाक्याचा अर्थ पाहिला, ते ऍक्च्युअल मध्ये वाक्याचा अर्थ काय होते ते लक्ष द्या. तेथून केरळाची शेवटची बस जाते असं होते, पण असं नाही वाक्याचा अर्थ. याचा काय म्हणणं आहे, किंवा लक्ष द्या, ती केरळाची शेवटची ट्रेन आहे, बस म्हणतो, सॉरी, ती केरळाची काय आहे, शेवटची ट्रेन, म्हणजे केरळाला जाणारी ती शेवटची ट्रेन आहे, असं उद्गारवाचक शब्द. अशा प्रकारे. किंवा लक्ष द्या, थोडक्यात, हिअर आणि डिअर याच्यापासून जर एक्सक्लेमेशन मार्क्स आपल्याला काय करायचे असले, वाक्य तयार करायचे असले, तर फक्त एकच काळ असते, तो म्हणजे कोणता, सिंपल प्रेझेंट टेन्स. बाकीच्या जर आपल्याला एक्सक्लेमेशन म्हणजे एक्सक्लेमेशनचे सेंटेन्स तयार करायचे असले, तर बाकीच्या याच्यात होणार नाही, फक्त कोणत्या काळात होणार, सिंपल प्रेझेंट टेन्स, अलग लक्षात. हा एक नियम लक्षात ठेवजा, हिअर आणि डिअरचा, चालते. तर नोट करून घ्या, लिहा ते. हा, आता लक्ष द्या रे, चौथा नियम काय म्हणते आपला, ध्यान द्या. भविष्य काळातील नियोजित कृती, काय म्हणले, भविष्य काळातील नियोजित कृती वेळापत्रकाचा भाग असेल तर ती साध्या वर्तमान काळाने दर्शवतात. उदाहरणार्थ, आता एक लक्ष द्या, उद्या एखादी मॅच आहे भारताची कोणाच्या तरी सोबत, मग आता आज आहे कधी आहे, उद्या आहे, म्हणजे भविष्य काळात आहे. मग एखादं काय म्हणणं आहे, भविष्य काळातली एखादी कृती नियोजित आहे. आता पाय, उद्या मॅचचा टाइम ठरेल आहे, 7 वाजता मॅच आहे, बरोबर आहे, तर उद्याची गोष्ट आहे ती, पण ती जर दाखवायची असली तर काळ कोणता वापरायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स, अलग लक्षात. आणि त्याच्या सोबत नंतर काय म्हणते, अशा वाक्यात शक्यतोवर टाइम एक्सप्रेसिंग ऍडव्हर्ब काय वापरायचं, टाइम एक्सप्रेसिंग ऍडव्हर्ब. टाइम म्हणजे काय, वेळ, एक्सप्रेस म्हणजे दाखवणे, एक्सप्रेसिंग, लक्ष द्या, टाइम एक्सप्रेसिंग ऍडव्हर्ब.
आपल्याला काय करायचं, टाइम एक्सप्रेसिंग ऍडव्हर्ब आपल्याला याच्यात ऍड करायचे. आता लक्ष द्या, वेळ दाखवणारे ऍडव्हर्ब कोणकोणते असतात. उदाहरणार्थ पहिलं ऍडव्हर्ब आहे पहा टुमारो. लक्ष द्या, कोणतं आहे सांगा, कोणतं आहे, टुमारो. हा, नंतर दुसरं पहा टुमारो आहे, त्यानंतर आहे नेक्स्ट डे. टुमारोला आपण काय म्हणू शकतो, नेक्स्ट डे. तर त्याचं असं म्हणणं आहे पहा, टुमारो, नेक्स्ट डे, नेक्स्ट नाईट, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर, नेक्स्ट वीक, इन जानेवारी, इन फेब्रुवारी, इन मार्च, आणि असं सगळं इन मार्च, एप्रिल, मे, जून, इन जुलै असं. त्याच्यानंतर पहा ऑन मंडे, ऑन ट्यूजडे यासारख्या शब्दाचा वापर केला जातो. ठराविक म्हणजे ठराविक न म्हणता काय, नियोजित पाहिजे, त्याचं नियोजन असलं पाहिजे. उदाहरणार्थ एक काम करा, आपली समजा सहल जाणार आहे 10 दिवसानं, बरोबर आहे, तर आपण काय म्हणू, आमची सहल 10 दिवसानं जाणार आहे किंवा जात आहे, असं म्हणजे नियोजित पाहिजे. किंवा उदाहरणार्थ आता उद्याचीच पहा, भारताची मॅच आहे उद्या, बरोबर आहे, तर नियोजित आहे ना ती 7 वाजता मॅच आहे, म्हणजे टाइम गेम ठरला त्याचा, सर्वच्या सर्व गोष्टी काय आहे, नियोजित आपल्याला दिसतात. मग अशा जर नियोजित गोष्टी असतील तर त्याचं डबल एकदा वाचतो पहा, काय म्हणणं याचं, तर भविष्य काळातील नियोजित कृती. लक्ष द्या, काय भविष्य काळातील नियोजित कृती वेळापत्रकाचा भाग असेल. आणि कशाचा असला पाहिजे, जे काही टाइम टेबल आहे आपला त्याचा तो भाग बी नसायला पाहिजेत. असेल तर ती साध्या वर्तमान काळाने दर्शवतात. ती कशात दर्शवायची, साध्या वर्तमान काळानं दर्शवतात. आणि दर्शवायसाठी पहा अशा वाक्यात काय वापरायचं म्हणजे टाइम एक्सप्रेसिंग ऍडव्हर्ब. उदाहरणार्थ टुमारो, नेक्स्ट डे, नेक्स्ट नाईट, आलं लक्षात, नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, बरोबर आहे, इन जानेवारी, इन फरवरी, ऑन मंडे, अशा प्रकारचे शब्द लावायचे. म्हणजे ध्यान द्या, त्याचं काय म्हणणं आहे, काही जर गोष्टी असल्या तर नेक्स्ट डे लावा, बरोबर आहे, नेक्स्ट नाईट लावा. जर एखादा महिना असला तर इन जानेवारी म्हणा, जानेवारी मध्ये, आलं लक्षात, इन जानेवारी, इन फरवरी. जर एखादा दिवस असला तर काय म्हणायचं, ऑन मंडे, ऑन संडे, आलं लक्षात. अशा प्रकारचे काय लावणार आहे, म्हणजे पहा जर दिवस असला तर ऑन लावायचं, मग हप्त्यातले 7 दिवस कन्सिडर करा. जर महिना असला तर इन लावायचं, नाही तर बाकी नेक्स्ट डे, नेक्स्ट नाईट, नेक्स्ट वीक असं लावू शकतो. किंवा टुमारो, असे काय पाहिजे रे, असे आपल्याला ऍडव्हर्ब आहे. काय ऍडव्हर्ब, ऍडव्हर्ब म्हणजे काय, क्रियाविशेषण, म्हणजे क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारे शब्द. तर अशा प्रकारचे टाइम एक्सप्रेसिंग ऍडव्हर्ब त्या वाक्यात असायला पाहिजे. समजलं, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की एखादी घटना भविष्यात घडत असेल पण ती कशी असेल रे, नियोजित आणि वेळापत्रकाचा भाग असेल. काय असणार आहे, नियोजित बी नसायला पाहिजे, दुसरी गोष्ट वेळापत्रकाचा भाग बी नसायला पाहिजेत. जर असं असलं आणि तिच्यात जर टाइम एक्सप्रेसिंग ऍडव्हर्ब असले तर अशा प्रकारचे खाली जे काही दिले तर हे वाक्य कशात असणार आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. हालाकी ते भविष्यात घडणारी गोष्ट तरी बिन ती आज. उदाहरणार्थ याचं उदाहरण पाहू पहा. पहिलं काय म्हणते, माय स्कूल ओपन्स, लक्ष द्या, माय स्कूल ओपन्स ऑन 15th जान किंवा जून, जान नाही मला वाटलं जानेवारीच आहे का, म्हणून आपण काय म्हणलं जून. आता लक्ष दे, माय स्कूल ओपन्स ऑन 15 जून, याचा अर्थ काय होते, काय माय स्कूल म्हणजे माझी शाळा, ओपन म्हणजे उघडणार आहे, माझी शाळा उघडणार आहे, ऑन म्हणजे च्या दिवशी, तर कोणत्या दिवशी, 15 जूनच्या दिवशी माझी शाळा उघडणार आहे, असं आपण म्हटलं. मग अजून 15 जून आला का नाही, म्हणजे समोरची जरी घटना असली तरी पण आपल्याला जर काय असलं अशा प्रकारचे शब्द ऍडव्हर्ब, जसं की बाय ऑन आला, ऑन आणि दिवस आला, जून आला ना, मग अशा प्रकारचे ऑन 15th जून, मग अशा प्रकारचे हे काय झालं, टाइम एक्सप्रेसिंग ऍडव्हर्ब. तर त्याचं तेच म्हणणं आहे, जर एखादी भविष्य काळात घडणारी घटना असेल, म्हणजे समोर उघडणार आहे, अजून शाळा उघडल्या नाही, मग अशा प्रकारचं वाक्य की बाबा ते उघडणार आहे, अशा विचारात हे टाइम एक्सप्रेसिंग ऍडव्हर्ब जर असले ना, असं जर वाक्य असलं तर ते बिन कशात असायला पाहिजे रे, सिंपल प्रेझेंट टेन्स. कशात म्हणायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स. अलग लक्षात, हे हा कोणता काळ आहे मग, सिंपल प्रेझेंट टेन्स. अलग लक्षात इथपर्यंत. त्याच्यानंतर पहा दुसरं वाक्य काय म्हणते, व्हेन डज, लक्ष द्या, व्हेन डज द कॉलेज ओपन, द कॉलेज रिओपन आहे, सॉरी, कॉलेज रिओपन, काय होणार आहे, रिओपन.
व्हेन डज द कॉलेज रिओपन. मग आता लक्ष द्या, याचा काय व्हेन म्हणजे केव्हा, डज द कॉलेज रिओपन. लक्षात. आणि म्हणजे याच्यात जर विचारलं तर यानं क्वेश्चन विचारले, पण कशा प्रकारचा क्वेश्चन विचारले, समोरच्या घटनेचा. आलं लक्षात, समोर घडणारी घटना म्हणजे भविष्य काळाच्या बद्दलचा क्वेश्चन विचारले. तरी बिन हा कशात काय, टाइम एक्सप्रेसिंग ऍडव्हर्ब. आणि अशा प्रकारचं जर वाक्य असलं तर हे बिन कशात म्हणणार आहे आपण, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता लक्ष द्या, तिसरं वाक्य याच्यात काय म्हणते, द प्राईम मिनिस्टर व्हिजिट. काय पहा, द प्राईम मिनिस्टर visits our city next month. सांगा. पहा काय म्हणते, द प्राईम मिनिस्टर व्हिजिट. म्हणजे लक्ष द्या, द प्राईम मिनिस्टर व्हिजिट म्हणजे काय म्हणतो आपण, प्रधानमंत्री भेटणार आहेत. कधी, बरोबर आहे, नेक्स्ट मंथ मध्ये. अवर सिटी म्हणजे काय, प्रधानमंत्री आमच्या शहराला समोरच्या महिन्यात. नेक्स्ट अर्थ पुढच्या महिन्यात म्हणा, समोरच्या महिन्यात म्हणा. तर प्रधानमंत्री आमच्या शहराला पुढच्या महिन्यात भेट देणार आहेत. आता हे कसं आहे, भविष्य काळातलं आहे का नाही, सगळी गोष्ट. तरी बिन असं जर असलं, कारण लक्ष द्या काय म्हणते, नेक्स्ट मंथ टाइम एक्सप्रेसिंग ऍडव्हर्ब आहे. बरोबर आहे. असं जर असलं तर हे बिन वाक्य कोणाचं धरायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स. कशाचं म्हणणार आहे आपण, सिंपल प्रेझेंट टेन्स. इथपर्यंत समजले का, चारीचे चारी नियम. तर अशा प्रकारचे हे 4 नियम दिलेत. आता पहा, याच्यातलंच आपल्याला काय करायचं, याच्याबद्दल काही लिहून घ्यायचं का तुम्हाला, का समजलं काय काय म्हणणं येतं. म्हणजे लक्ष द्या, काय करायचं, लिहायचं का नाही लिहायचं. तर बरं, एक त्याच्या आधी समजून घ्या विषय कसा आहे, म्हणजे माहितीये का, भविष्य काळातली नियोजित घटना जर वेळापत्रकाचा भाग असेल म्हणजे ती टळणार नाही, होणार म्हणजे होणार. वेळापत्रकाचा जर भाग असला आणि तिच्यात जर टाइम एक्सप्रेसिंग ऍडव्हर्ब जर असले तर ते वाक्य नेहमी कोणाचं म्हणायचं, सिंपल प्रेझेंट टेन्सचं आपण म्हणत असतो. या लिहून मग. लक्ष द्या, 5व्या नियमाचं काय म्हणणं आहे. 5व्या नियमात सरळ असं दिलंय पहा, इतिहासात घडलेल्या घटना. काय, इतिहासात घडलेल्या घटना नाटकी स्वरूपात वर्तमान काळात लिहिल्या जातात. बरं, नाटक करायचं, नाटकी स्वरूपात त्या काय केल्या जातात, वर्तमान काळात. म्हणजे पाय, एखादी भूतकाळात घडून गेली घटना, कुठे घडली, भूतकाळात एखादी घटना घडून गेली आणि ती नाटकाच्या रूपात लिहिता वेळेस मुद्दाम काय करतात काही इतिहासकार, कशात लिहितात, ती नाटकी स्वरूपात सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितात. त्याला हिस्टोरिक प्रेझेंट असे म्हणतात. त्याला काय म्हणायचं, हिस्टोरिक प्रेझेंट. म्हणजे बा, एखादी घटना घडून जाते आणि ती आपल्याला काय करायची रे, ती नाटकाच्या स्वरूपात आपल्याला लिहायची, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, हिस्टोरिक प्रेझेंट. काय म्हणायचं, हिस्टोरिक प्रेझेंट. आता उदाहरणार्थ याचं एक वाक्य दिले, मस्त वाक्य आहे पहा. काय म्हणते, तर शिवाजी महाराज, लक्ष द्या, शिवाजी महाराज ड्रॉज, लक्ष द्या, ड्रॉज हिज स्वॉर्ड and attacks the enemy. आता लक्ष द्या, काय म्हणणं आहे, याच्यात जर काळजीपूर्वक पाहिलं तर शिवाजी महाराज हे काय झालं, आपला सब्जेक्ट. बरोबर आहे. ड्रॉज हे काय झालं, V1 ले यस लागेल. बरोबर आहे. त्यानंतर पाय, हिज स्वॉर्ड अँड अटॅक द एनिमी हा काय झाला, आपला ऑब्जेक्ट. मग ह्याच्यात जर विचारात घेतलं, आता लंब ऑब्जेक्ट प्लस सी दोन्ही कंबाईन करून आपण ते लिहिलं. पहा, लक्ष द्या, तर शिवाजी महाराज हे सब्जेक्ट व्ही ले यस लागलं म्हणजे हे कशाचं वाक्य रे, सिंपल प्रेझेंट टेन्स. पण ध्यान द्या, शिवाजी महाराज सध्याच्या कंडिशन मध्ये म्हणजे ही जी काही घटना आहे तसं न म्हणल्यापेक्षा आपण काय म्हणणार, ही जी काही घटना आहे ही कधीची आहे, भूतकाळातली घडून जायला ना. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे, शिवाजी महाराज ड्रॉज हिज स्वॉर्ड अँड अटॅक द एनिमी. लक्षात, शिवाजी महाराजांनी ड्रॉ म्हणजे ड्रॉज करणे म्हणजे काढणे, इथे धरू आपण. शिवाजी महाराजांनी त्यांची तलवार काढली आणि शत्रूवर हमला केला. मग आता लक्ष द्या, अशा प्रकारचे
आता ही जर मराठीत असं केला म्हणलं आपण तर ही कशातली गोष्ट गेली रे, पास्ट टेन्स मधली गेली. पण मुद्दाम लिहिता वेळेस ही कसं लिहितात रे, ही कशी लिहितात, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितात. हा झाला आपला कितवा नियम आहे याचा, तर 5वा. तर त्याचं काय म्हणणं आहे, डबल एकदा वाचतो पहा. इतिहासात घडलेल्या घटना नाटकी स्वरूपात वर्तमान काळात लिहिल्या जातात, त्याला हिस्टोरिक प्रेझेंट असे म्हणतात. आणि याचं उदाहरण आहे, शिवाजी महाराज ड्रॉज हिज स्वॉर्ड अँड अटॅक द एनिमी. आलं का लक्षात? शिवाजी महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांची तलवार काढली आणि शत्रूवर आक्रमण केले. आलं लक्षात? असं. त्याच्यानंतर पहा दुसऱ्या याचं काय म्हणणं आहे, गांधीजी, लक्ष द्या, गांधीजी युटर्स द वर्ड. युटर्सचा अर्थ काय होते पहा बरं, सांगा. वाक्य कसं आहे, गांधीजी युटर्स द वर्ड हे राम अँड डाईट. अलग लक्षात? सांगा काय अर्थ होते, उच्चारणे. याचा अर्थ काय होणार आहे, उच्चारणे. बा, गांधीजींनी उच्चारले, काय उच्चारले, गांधीजींनी, लक्ष द्या, हे राम शब्द उच्चारले आणि ते वारले, अशा प्रकारे. मग आता भूतकाळातली, म्हणजे ज्यावेळेस गांधीजीला गोळी मारली, बरोबर आहे, त्यावेळेस गांधीजीने काय म्हटलं, हे राम म्हटलं आणि काय झालं, त्याची मृत्यू झाली. अलग लक्षात? त्या पकली की काही म्हणता का भाई, हा, तर त्याची काय झाली, मृत्यू झाली. समजू राहिलं का इथपर्यंत? अशा प्रकारचं वाक्य. मग ही बिन कशातली घटना आहे रे, भूतकाळातली होऊन जाईल घटना आहे. तरी बिन आपल्याला काय करायचं, हे म्हणजे हिस्ट्रीमध्ये एखाद्या इतिहासकाराने लिहिली तर एक हिस्टोरिक प्रेझेंट द्यासाठी आपण कसं करतो त्याले, तर पहा, हे बिन कोणतं वाक्य वापरलं आपलं, सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे भूतकाळात घडलेली घटना कधी कधी इतिहासकार काय करतात रे, नाटकी स्वरूपात लिहितात आणि ती कशात लिहायला पाहिजेत, मग सिंपल प्रेझेंट टेन्स. आलं लक्षात? ये अरे समजलं का? हिच्यात काही लय मोठं लॉजिक आहे का? नाही. तर फक्त सरळ सरळ समजायला तर काही लिहून घ्यायचं काही काम नाही. समजलं इथपर्यंत? आता पहा, आता आपण काय करू, त्याच्यानंतरचा 6वा नियम पाहू. 6व्या नियमात काय म्हणते पहा, खेळाच्या सामन्याचे समालोचन साध्या वर्तमान काळात केले जाते. कोणाचे समालोचन? खेळाचे. म्हणजे कॉमेंट्री, एखादी क्रिकेटची कॉमेंट्री, एखाद्या फुटबॉलची कॉमेंट्री. मग अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या जे काही खेळाची कॉमेंट्री असते, काय खेळाची कॉमेंट्री असते, तर ती खेळाची कॉमेंट्री आपण कशात करणार आहे, त्याचं समालोचन जे काही आहे ते आपण कशात करत असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणजे पहा, 6वा उपयोग काय, सिंपल प्रेझेंट टेन्सचा. त्याचं म्हणणं आहे, खेळाच्या सामन्याचे समालोचन साध्या वर्तमान काळात केले जाते. अलग लक्षात? पहा, तर एक वाक्य दिलं याच्यात, धोनी हिट्स द बॉल फॉर 6. याचा पहा, हे आता विचार जर केला, ध्यान द्या, एक विषय कसा होणार आहे, म्हणजे कॉमेंट्री जर, लक्ष द्या, तुम्ही जर पाहत असला कॉमेंट्री करत असली तर काय होणार आहे, तो शॉट मारील आणि तो बॉल चालला बिन जाईल, वर चालला जाईल. म्हणजे बॉल मारला का नाही ऑलरेडी, पण कॉमेंट्री करताना कसं दाखवा आपण की ती सध्या घडू राहिली घटना, बोलता बोलताच घडू राहिली, बोलल्यासोबतच घडू राहिली. हाला किती, काही सेकंदाच्या आधी होईल असते. काय होणार आहे, काही सेकंदाच्या आधी. पण मग असा बिन काळ कशात लिहिला जाणार आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणजे एखाद्या खेळाचे समालोचन म्हणजे कॉमेंट्री करताना बिन कोणता, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायला पाहिजे. हालाकी तो काय होत असते, भूतकाळ असते. जसं की पहा, धोनी हिट्स द बॉल फॉर 6. म्हणजे काय, धोनीने चेंडू 6 साठी मारला. किंवा याचा जर अर्थ तसा जर पाहिला व्यवस्थित आपल्या याच्यानुसार, तर लक्ष द्या, धोनी चेंडू छक्क्यासाठी मारतो किंवा 6 साठी मारतो. काय हिट्स म्हणजे मारणे. अलग लक्षात? समजू राहिलं का? तर अशा प्रकारचं. क्लिअर? मग अशी बिन या घटनेत. त्याच्यानंतर पहा, दुसरं दिलं एक, दुसरं वाक्य पहा,
बोल नको, हिमसेल्फ passes the ball. पहा वाक्य काय रे? हा, लक्ष द्या, भूतिया डिफेंड्स हिमसेल्फ पास द बॉल. अलग लक्षात येते पण पहा डिफेन्सले यस यस लागलं, बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य कोणतं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे, कोणत्या बिन खेळाची कॉमेंट्री जर करायची असली, असं काही सांगायचं असलं तर काय वापरायचा? असा साधा वर्तमान काळ आपल्याला वापरला गेला पाहिजे. इथपर्यंत आला लक्षात? काय अडचण कोण आली? अरे काही अडचण? पाय आता लक्ष द्या, सातवा उपयोग काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा? सातवा उपयोग लक्ष द्या. तर सातव्या उपयोगात काय म्हणते? इफ अनलेसचे वाक्य साध्या वर्तमान काळात असल्यास. म्हणजे पहा त्याचं काय म्हणणे, जर वाक्य इफ किंवा अनलेस, कोणती गोष्ट? इफ किंवा अनलेस, ध्यान द्या. त्याचं म्हणणं आहे इफ किंवा अनलेसचे वाक्य साध्या वर्तमान काळात असल्यास मुख्य वाक्य पुढील 4 प्रकारे लिहिले जाऊ शकते. म्हणजे पहा त्याचं काय म्हणणं आहे, जर इफ आणि अनलेस असलं आणि ते जर वाक्य कशात असलं, तर ते जर वाक्य साध्या वर्तमान काळात म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर असलं, तर त्याचं म्हणणं आहे मुख्य वाक्य पुढील 4 प्रकारात लिहिले जाऊ शकते. पुढे घडणारी घटना शक्यता असल्यास साध्या भविष्य काळात असते. म्हणजे पहा लक्ष द्या, त्याचं काय म्हणणं आहे, इफ आणि अनलेस असलं आणि याच्या समोर काय असलं, तर भविष्य म्हणजे पुढे घडणारी घटना शक्यता असल्यास साधा भविष्यकाळ असतो. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे, जर इफ अनलेस वापरलं, लक्ष द्या काय वापरलं, इफ आणि अनलेस याचा जर आपण उपयोग केला आणि एखाद्या घटनेत काय असणार आहे, निस्त शक्यता, पुढे घडणारी घटना शक्यता असल्यास. म्हणजे पहा जर एखादी घटना घडली पण काय शक्यता, पूर्ण घडणारच असं आहे कधी, जर त्याची शक्यता असली तर साध्या भविष्य काळात असते. तर मग ती जी घटना लिहायची ती कशी लिहायची? साध्या भविष्य काळात. साध्या भविष्यकाळ म्हणजे साधा भविष्यकाळ. काय करायचं मग? साधा भविष्यकाळ करायचं. पण कधी इफ आणि अनलेस वापरलं आणि ते साध्या वर्तमान काळाचं वाक्य असलं पण तिच्यात शक्यता जर दर्शवली तर साध्या भविष्यकाळात त्याला आपण करत असतो. त्रिकाल सत्य असल्यास साधा वर्तमान काळ असतो. आणि लक्ष द्या, इफ आणि अनलेस जर असलं, काय असलं? इफ आणि अनलेस पण कसं असलं? त्रिकाल सत्य. काय असलं? त्रिकाल सत्य म्हणजे कधीच खोटं नसणार आहे. त्रिकाल सत्य जर असलं, लक्ष द्या, त्रिकाल सत्य, तर याचं म्हणणं आहे काय करायचं? त्रिकाल सत्य जर असलं तर साध्या वर्तमान काळात असते. मग काय वापरायचं? साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. अलग लक्षात? अशा ठिकाणी काय करायचं? साधा वर्तमान काळ वापरायचा. काही प्रसंगी आज्ञार्थी असते तसेच सल्ला असल्यास यस. म्हणजे लक्ष द्या, तर कधी कधी साध्या वर्तमान काळ किंवा आज्ञार्थी असल्यास त्याचं काय म्हणणं आहे पहा, समोर काय म्हणते, असते. काही प्रसंगी आज्ञार्थी असते. काही प्रसंगी मात्र त्रिकाल सत्य असलं तर काय वापरायचं? आज्ञार्थी बिन वापरायचं. म्हणजे आज्ञार्थी आपण वापरू शकतो. त्यानंतर काय म्हणते, काही प्रसंगी आज्ञार्थी असते तसेच सल्ला असल्यास. म्हणजे आज्ञार्थी असलं आणि जर काही सल्ला जर असलं, लक्ष द्या काय असला? आज्ञार्थी असलं काही जर सल्ला असला तर त्याचं काय म्हणणं आहे, पुढील प्रमाणे आपण रचना करतो. तर पहा सब्जेक्ट, त्याच्यानंतर काय होणार आहे? शुल्ड. सब्जेक्ट शुल्ड, त्याच्यानंतर गिव्हन अशी रचना करतात. अलग लक्षात? अशा प्रकारची आपण काय करणार आहे? रचना करताना पाहायला भेटते. तर ध्यान द्या, त्याचं काय म्हणणं आहे, इफ आणि अनलेस हा नियम समजायला किचकट आहे, त्याच्यासाठी सांगू राहिलो, ध्यान द्या बरोबर व्यवस्थित. तर मग इथपर्यंत समजलं का काय काय म्हणणं येतं? मग आता याचे काय करायचे? आपल्याला वाक्य पाहायचे. एक वाक्य मी वर लिहितो, पहा इथे लिहितो मुद्दामच, इफ यू स्टडी हार्ड. काय आलं? काहीच नाही ना पहा. इफ यू स्टडी हार्ड you will get success. आता लक्ष द्या पहा, याच्यात काय? याच्यात दाखवले शक्यता. काय दाखवले? मग त्याचं काय म्हणणं आहे पाय? इफ यू स्टडी हार्ड, याच्यात काय?
हे जे काय पहिलं वाक्य आहे याच्यात इफ लावेले, मग त्याचं तेच म्हणणं आहे पहिल्या वाक्यात जर इफ किंवा अनलेस असलं, काय असलं, इफ किंवा अनलेस. आणि पहा याच्यात जर विचार केला तर इफ राहू द्या, पण यू काय आपला सब्जेक्ट, स्टडी काय आपला V1 आणि हार्ड म्हणजे काय असणार आहे आपला ऑब्जेक्ट. म्हणजे ही जी काही रचना आहे ही कशाची आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. तर त्याचं तेच म्हणणं आहे जर वाक्य इफ न किंवा अनलेस न सुरू होत असेल आणि पहिलं जे काही वाक्य आहे पाम्याच्या आधीच पहिला भाग वाक्याचा हा जर कशात असला रे, तर हा जर साध्या वर्तमान काळात असला तर त्याचं काय म्हणणं आहे, जर समोरची गोष्ट, लक्ष द्या, जर समोरची गोष्ट ही शक्यता असली, शक्यता काय असलं, शक्यता, तर कोणता काळ वापरायचा, समोरच्यासाठी. पण आता काय म्हणणं आहे, आपण याच्यात काय केलं की लक्ष द्या, त्याचं काय म्हणणं आहे, जर वाक्यात इफ असलं आणि दुसरी गोष्ट काय असलं, अनलेस, कोणती गोष्ट असली, अनलेस, असं जर असलं म्हणजे सगळ्यात सुरुवातीला, आणि सुरुवातीला असल्याच्या नंतर म्हणजे इफ आणि अनलेसच्या नंतर असं असलं, इफ असलं आणि अनलेस असलं, लक्ष द्या, इफ असलं आणि
अनलेस असलं आणि पहिलं वाक्य असलं, कोणतं वाक्य असलं? पहिलं वाक्य असलं आणि याच्या समोर डबल दुसरं वाक्य, हे जर जोडेल असले इफ आणि अनलेसनं, कसं जोडेल असले दोन वाक्य? इफ आणि अनलेसनं, तर त्याचं काय म्हणणं आहे? त्याचं सरळ सरळ म्हणणं आहे, ध्यान द्या, त्याचं असं म्हणणं आहे, जर इफ अनलेस असेल आणि पहिलं वाक्य जर साध्या वर्तमान काळात असेल, काय असेल? साध्या वर्तमान काळात असेल, पण जर शक्यता दर्शवायची असेल, काय दर्शवायला येईल? शक्यता, तर समोरचं वाक्य जे दुसरं वाक्य हे कशात लिहा रे? साध्या भविष्य काळात लिहा, जर शक्यता असली तर. जर दुसरं गोष्ट काय म्हणणं आहे त्याचं, जर वाक्यात इफ किंवा अनलेस असलं आणि पहिलं वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्सचं असलं, तर लक्षात असं असलं, पहिलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असलं आणि जर आज्ञा दर्शवायची असली तर काय दुसरं वाक्य कसं लिहायचं? आज्ञार्थी वाक्य. आता तिसरी गोष्ट पाय, इफ आणि अनलेस असलं, पहिलं वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्स असलं पण दुसऱ्या वाक्यात त्रिकाल सत्य दाखवायचं असलं, काय दाखवायचं असलं? त्रिकाल सत्य, तर मग मात्र काय वापरायचं? साधा वर्तमान काळ इथे दिले. जसं की काय, इफ यू हीट द वॉटर, जर तुम्ही पाणी तपवसाल तर ते उकळेल. आलं का लक्षात? मग इथे काय केलं आपण? साधा वर्तमान काळाचा वापरला. समजून राहिलं का काय म्हणणं आहे? याच्यात त्याचं म्हणणं आहे साधा वर्तमान काळाचं आपण काय केलं? यूज केला. इथपर्यंत समजलं? आता पहा, सगळ्यात चौथी गोष्ट, आता ही बी एक महत्वाची आहे, त्याचं काय म्हणणं आहे चौथ्या गोष्टीत? पहा, चौथ्या गोष्टीत जर ते म्हणते सल्ला दिला असला, सल्ला काय दिला असला? सल्ला, म्हणजे इफ किंवा अनलेस सुरू झालं आणि जर सल्ला दिला असला तर पहा याच्यात काय दिले? इफ युअर फ्रेंड if your friends comes, if your friend comes, you should help him. आता त्याचं पहा, चौथं जे काय म्हणणं होतं, त्याचं काय म्हणणं आहे चौथ्या याच्यात, जर वाक्याची सुरुवात इफ किंवा अनलेस न झाली, कशाने झाली? इफ किंवा अनलेस न झाली, आणि जर पहिला तुकडा जर वाक्याचा सिंपल प्रेझेंट टेन्स असला आणि दुसऱ्या वाक्यात जर सल्ला दिला असली, सल्ला काय दिला असली? सल्ला, तर काय करायचं? सब्जेक्ट, शूड आणि V1 काय वापरायचं? सब्जेक्ट, शूड आणि V1. हिच्यात बिन पहा, त्याचं काय म्हणणं आहे? इफ युअर फ्रेंड्स कम, आलं लक्षात? इफ युअर फ्रेंड्स कम, इफ हे काय आलं? या शब्द झाले असे, युअर फ्रेंड्स काय झालं? सब्जेक्ट, कम्सचा अर्थ काय झाला? V1, याले ES लागला, असं आपण कन्सिडर करू. समजून राहिलं? मग हे झालं आपलं साध्या वर्तमान काळाचं. आणि इथे सल्ला आहे, सल्ला समोरच्या वाक्यात पाय, म्हणून काय केलं? सब्जेक्ट, शूड आणि V1, हा यस लागलं ना. कमचं नुसतं काय कन्सिडर करू? यस लागलं. आलं लक्षात? तर पहा, इफ युअर फ्रेंड्स कम, तर मग काय केलं? पाय, यू शुड हेल्प हिम, म्हणजे असं केलं, यू शुड हेल्प हिम. म्हणजे याचं सरळ सरळ लक्ष द्या, 4 वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करणं. कधी? तर ध्यान द्या, जर आपण इफ असं वाक्य विचारते बरं तुम्हाला पेपरात, इफ आणि अनलेस, लक्ष द्या, इफ आणि अनलेस न जर 2 छोटे छोटे वाक्य जोडायचे असले आणि मोठं जर वाक्य तयार करायचं असलं आणि तिच्यातलं जर पहिलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असलं, कोणतं असलं? सिंपल प्रेझेंट टेन्स जर असलं आणि तिच्यात दुसऱ्या वाक्यात शक्यता दाखवायची असली तर दुसरं वाक्य कशात करायचं? साधा भविष्यकाळ. जर इफ आणि अनलेस असलं, पहिला भाग जर साधा वर्तमान काळात असलं आणि दुसऱ्या याच्यात जर आपल्याला आज्ञा दर्शवायची असली तर दुसरं वाक्य मात्र कोणतं करायचं? आज्ञार्थी वाक्य करायचं. तिसरी गोष्ट काय म्हणते? जर वाक्यात इफ किंवा अनलेस असलं आणि त्रिकाल सत्य असलं, इफ अनलेस असलं आणि पहिलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असलं, दुसऱ्या त्रिकाल सत्य असलं, कसं करायचं? साध्या वर्तमान काळात वापरायचं. ते पाण्याचं पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर काय म्हणते? जर म्हणजे लक्ष द्या, इफ आणि अनलेस न वाक्य जोडायची असली आणि पहिलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स जर असलं तर दुसऱ्या वाक्याची रचना कशी करायची? सब्जेक्ट प्लस शूड प्लस V1. जसं की हे, इफ युअर फ्रेंड्स कम, यू शुड हेल्प हिम. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण काय करणार आहे, याचा आपल्याला पूर्णच्या पूर्ण पाहायला भेटते. हा थोडासा कसा नियम आहे रे, म्हणजे नियम म्हणजे म्हणल्यापेक्षा कसा उपयोग आहे, किचकट उपयोग आहे. एक काम करू, हा काय करा तुम्ही